भावेश याला यंग टॅलेंट आहे, अतिशय चांगला खेळाडू आहे. निश्चितपणे टेक्निक च्या माध्यमातून खेळत असताना आपण पाहिलं निश्चितपणे सिंगल डबल याच्या माध्यमातून त्याच्या धाव्या येत असतात. आणि निश्चितपणे स्ट्राइक एंड वरती आपण पाहू शकतोय मनीष याला गेम ऑन होते. पहिला चेंडू अतिशय चांगला चेंडू मिडॉनच्या दिशेने पेश केलाय. एक धाव कंप्लीट होता. दुसऱ्या धावायचा प्रयत्न, रनआउटची संधी होती, संधीचं सोनं करता आलं नाही. हितेश याला चांगली फेकी होती, कलेक्ट करून बॉल लावायचं होतं, चुकी झाली हितेश याच्या माध्यमातून. अतिशय चांगल्यापणे स्ट्राइक रोटेट करत असताना भावेश याला आपण पाहिलंय निश्चितपणे पहिला चेंडूवरती मिडॉनच्या दिशेने पुश करत असताना एक धावा कंप्लीट होताना. दुसरा चेंडू पहिल्या ओव्हरचा मनीष पुलटा चेंडू असता जोरकास मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव कंप्लीट होतोय. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? हा ना करत असताना दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत आहे आणि दोन धावा बघता बघता पूर्ण होत आहे. निश्चितपणे चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल मनीष आणि भावेश याचे. मनीषने इम्प्रेस केलं होतं मागच्या मॅच मध्ये, अतिशय चांगली बॅटिंग ज्याने केली ती. निश्चितपणे चांगल्या पद्धतीने इथे पण कमबॅक करावं लागेल, चांगली कामगिरी करावं लागेल. आपल्या संघासाठी स्लोवन चेंडू होता, बॉल काहीसा समजला नाही, फक्त बॅट टाकली होती, बॉल हवेत होता. पण निश्चितपणे एका धावेवरती समाधान मानावं लागेल मनीष याला. निश्चितपणे 3 चेंडू टाकून झाले आहेत आणि स्कोरबोर्डवरती धावा गेल्या आहेत ते 4. पहिल्या ओव्हर चालू असताना पाहिले पहिल्या ओव्हरचा चौथा चेंडू भावेश याच्यासाठी. अतिशय चांगला चेंडू, विकेट डाऊन होतोय, पहिला हादरा बसतोय भावेश याच्या स्वरूपात. विकेट डाऊन. संतोष मामा जीवलग जीवाचा, हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा जीवलग जीवाचा. एका पिवाचा नाही तर तोटा मोठ्या मनाचा, हवा पिवाचा नाही तर तोटा मोठ्या मनाचा. हे जीवलग जीवाचा आमचा संदीप दादा जीवलग जीवाचा. न्यू बॅटर इन होतोय संजय. चांगली कामगिरी करावं लागेल. पहिला ओव्हर चालू आहे, 2 ओव्हरची मॅच आहे. निश्चितपणे चांगल्या धाव्या तुम्हाला बनवाव्या लागतील, 30+ धाव्या तुम्हाला बनवाव्या लागतील. या ग्राउंड वरती आपण पाहिलं निश्चितपणे जास्तीत जास्त धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. स्लोवन चेंडू होता, भिरकावून मारायचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण पोहोचते बॉलच्या खाली. बघूया काय येतंय. अंपायरचा डिसिजन आपण वन बाउन्स चौकारच्या स्वरूपात अजून एक येतोय खणखणीत चौकार. आला रे आला चकडेवाला न बसुनी चकड्यामध्ये, न बसुनी चकड्यामध्ये. थँक्यू डीजे. चला डिसिजन येतोय, षटकार आहे. निश्चितपणे प्रेक्षक सांगतायत की षटकार आहे. अतिशय चांगली कामगिरी, खेचून मारण्याचा प्रयत्न, सक्सेसफुल षटकार आलाय संजयच्या बॅट मधून. अजून एक चांगला चेंडू, अतिशय चांगल्या पद्धतीने क्रॉस बॅटने मारायचं होतं. एक धाव कंप्लीट, मिसफिल्डिंग होते. दुसऱ्या धावायचा प्रयत्न, बघता बघता 2 धावा कंप्लीट असताना आपण पाहतोय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचे स्कोर जाऊन पोहोचते 12 आहे आकड्यावरती. निश्चितपणे चांगली जी सरासरी ठेवलंय, 12च्या सरासरी तुम्हाला धावा बनवायला लागतील, 30+ धावा तुम्हाला बनवायला लागतील. आणि निश्चितपणे मॅचच्या स्वरूपात तुम्हाला राहावं लागेल. 2 ओव्हरची मॅच आहे. दुसरा ओव्हर कोणाला जुम्मा सोपला जाणार हे पाहूया. दुसरा ओव्हर कोण घेऊन येईल.
चला वळूया मॅचच्या दिशेने. या इनिंगचा लास्ट चेंडू शिल्लक आहे, एखादा मोठा फटका येईल का? अतिशय चांगला चेंडू बघूया. अजून एक निर्धाव चेंडू. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचते ते 20 या आकड्यावरती आणि 12 चेंडूवर 21 धावांचा समीकरण ठेवलंय तारखड्या संघासमोर. निश्चितपणे 12 चेंडू मध्ये 21 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. 10.50च्या सरासरीने तुम्हाला धावा बनवाव्या लागतील. अतिशय चांगली कामगिरी करावं लागेल तारखड्या संघाला. चला चिठ्ठीचा ड्रॉ होताना आपण पाहतोय. चला ह्या दोघांमध्ये जो संघ विजय ठरेल त्याला बाय भेटेल, ह्याची दक्षता घ्या. तरखड संघ आणि बाबा स्पोर्ट कामन या दोघी संघामध्ये ज्या संघाला विजय भेटेल त्या संघाला बाय हे निश्चितपणे भेटेल, याची नोंद घ्या. प्रभाकर दळवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होताना आपण पाहतोय ऑन स्क्रीन वरती. चला आपण पाहतोय प्रभाकर दळवी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल होत असताना जीवदानी गिरीश यांनी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा डिसिजन आपल्यावर पोहोचवला आहे. निश्चितपणे या मॅच ने इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकतो. चला स्पीडअप करायचा आहे. फायनल डे आहे आजचा. निश्चितपणे एक अवंतर मॅच आपल्याला खेळवायचा आहे. फायनलचा मुकाबला आपल्याला खेळवायचा आहे. त्याच कारणाने घाई करायची आहे. अजून 3 मॅचे एक्स्ट्रा आहेत, ह्याची पण नोंद घ्या. चला सलामीचे फलंदाज आशिष आणि हितेश, सलामीची जोडी आपण पाहतोय. बघा स्ट्राइक एंड वरती कोण असेल आणि नॉन स्ट्राइक एंड वरती कोण असेल. निश्चितपणे 12 चेंडू आणि 21 धावेचा समीकरण असेल. 10.50च्या सरासरीने तुम्ही धावा बनवायच्या आहेत. चांगली कामगिरी करायची आहे. 12 चेंडू 21 धावेचा समीकरण तुमच्या समोर ठेवला गेला आहे. तर थँक्यू प्रिन्स. निश्चितपणे चांगला गॉगल खरं इथं दिसत नव्हता मला. तर गॉगलच्या स्वरूपात असे चांगल्या पद्धतीने आउटफील्ड मी पाहू शकतोय. तर परत एकदा थँक्यू प्रिन्स. चला वळूया मॅचच्या दिशेने. 12 चेंडू 21 धावेचा समीकरण ठेवला गेला आहे. निश्चितपणे पहिला ओव्हर कोण घेऊन येतोय पाहूया. मनीष. गेम ऑन होत असताना पहिला चेंडू, अतिशय चांगला चेंडू. बघूया जोरकास मारण्याचा प्रयत्न होता. मनीषने पहिला चेंडू निर्धाव टाकला होता. 22च्या स्वरूपात 1 धावा कंप्लीट होत असताना टीमचा स्कोर जाऊन पोहोचते ते 1 या आकड्यावरती. इथून आपल्याला 11 चेंडू असतील आणि 11 चेंडू मध्ये आपल्याला 20 धावा बनवायच्या आहेत. आणि चांगली बॅटिंग करावं लागेल तुम्हाला मॅच जिंकण्यासाठी. आणि बाबा स्पोर्ट्स कामन या संघाला चांगली कामगिरी करावं लागेल बॉलिंग करत असताना. बघूया दुसरा चेंडू. हिते स्ट्राइक एंड वरती दुसरा चेंडू. मनीष. बघूया किती धावा येतील. रिव्ह्यू मागितलाय अंपायर वाईडच्या स्वरूपात. बघा वाईड असेल का. थर्ड अंपायरला रेफर केलाय. चेक करूया आपण थर्ड अंपायरच्या माध्यमातून.
चला वाईड आहे, थर्ड अंपायर सांगतायत की खराब बॉल आहे. वाईड +1 बाईच्या स्वरूपात वाईड +1 असे 2 धावा भेटतील. तडखड या संघाला निश्चितपणे तुम्हाला अवांतर धाव हे पराभवाच्या दिशेने घेऊन जातात, तर चांगली कामगिरी करावी लागेल. बॉलिंग करत असताना जोरकास मारण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षण वेगाने धावतोय, वगैरे अतिशय चांगला कॅच पकडतोय, निश्चितपणे कमबॅक केलाय मनीष याने, अतिशय चांगल्या पद्धतीने फॉलो थ्रू मध्ये कॅच कंप्लीट केलाय आणि पहिला हादरा बसतोय तरखड या संघाला. परिकुला बघून मॅट पलाई गोवारीला मोर पिकलाई परिकुला बघून मॅट पलाई गोरीला मोर पिकलाई परिकुला बघून मॅट पलाई गोरीला मोर पिकलाई परिकुला बघून मॅट पलाई सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून जपून मला एक बेटा सोनू तुझ्यावर प्रेम झालाय लपून जपून मला एक बेटा ये बोरीला मोर पिकलाई परिकुला बघून मॅट पलाई गोरीला मोर पिकलाई परिकुला बघून मॅट पलाई गोरीला मोर पिकलाई परिकुला बघून मॅट पलाई गोरीला मोर पिकलाई परिकुला बघून मॅट पलाई. थँक्यू डीजे. चला जास्तीत जास्त टीम मीटिंग घेऊ नका, कारण मित्रांनो वेळ कमी आहे. आपल्याला आजच्या दिवसात 3 एक्स्ट्रा मॅचेस खेळवायचे आहे, याची पण नोंद घ्या. फायनलची मॅच पण खेळवायची आहे. गाडी गाडी एकदम समोर घेऊन यायचं आहे स्टेजच्या स्वरूपात. सर मंडपच्या दिशेने गाडी घेऊन यायची आहे. तर प्रेक्षक वर्ग अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतोय, कारण आपण पाहिलं निश्चितपणे पालनापाडामध्ये जेव्हा मॅचेस असतात प्रेक्षक वर्गाची गर्दी अतिशय निश्चितपणे चांगल्या पद्धतीने असते. आपण पाहू शकतोय पिंपळाच्या झाडाकडे रणजित आणि विलास हे निश्चितपणे चांगले खेळाडू दोघे आहेत. आज मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहिलंय. नक्कीच अगदी आपण बघितलं तर मंचाच्या दिशेने पाहुण्यांचं शुभागमन होताना अगदी पाहायला मिळते आपल्याला. विलासजी भोईर साहेबांचा इथे शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये. सह्याद्री चषक बापाणे, सह्याद्री ट्रॉफी 2025 आणि सध्या तरी आपण पाहतोय पाहुण्यांचं इथे शुभागमन अगदी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. फायनल डे मध्ये हे प्रमुख पाहुणे देखील आपल्याला जोडताना पाहायला मिळतात. आज महत्वपूर्ण वेळ मात्र या स्पर्धेला दिलाय आदरणीय सन्माननीय विलासजी भोईर साहेबांचं इथे शुभागमन. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक चांगलं व्यक्तिमत्व, महत्वपूर्ण सातत्याने आपण बघितलं तर बापाणे संघावर त्यांचं प्रेम हे राहत आहे आणि आज देखील या स्पर्धेला त्यांची अमूल्य भेट. नक्कीच पाहुण्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनाने हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया. बॅक टू द कमेंट्री बॉक्स. चला वळूया मॅचच्या दिशेने. विमर चेंडू, अतिशय चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून आलाय. अजून एक खणखणी चौकार आणि नोच्या स्वरूपात 4+1 असे 5 धावा भेटतील. पाणी पड राणी ये नागराकड पाणी पड राणी ये नागराकड पाणी पड राणी ये नागराकड पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना बाबा स्पोर्ट्स कामन रेल्वे स्टेशन संघ बाउंड बघितला तर क्षेत्ररक्षण करतोय आणि बॅटिंग करणारा संघ इशिका 11 तडखड म्हणजे कामणी विभागातील संघ, एक वसई विभागातील संघ बॅटिंग करत पहिल्या 2 ओव्हर मध्ये धाव फलकावर 20 धावा जोडल्या आणि 21 धावांचं लक्ष आहे ते पूर्ण करत असताना सध्या तरी तडखड हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका आपण पाहू शकता. कवरच्या डोक्यावरून अजून एक आलाय खणखणी चौकार. हा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय दुसऱ्या फेरीचा शेवटचा मुकाबला आहे, कारण की इथला संघ जो जिंकेल त्याला बाय मिळेल आणि त्यानंतर 2 संघ यानंतर खेळतील. अष्टभुजा लहूपाडा आणि त्यांच्या विरोधात जीवदानी गिरीज
आणि इथून बाय जो निघणारा संघ त्या दोन संघांच्या विजेत्यापैकी एक संघ निघेल आणि तो अंतिम 5 मध्ये पोहोचेल. पुन्हा एकदा फटका पॉइंटच्या डोक्यावरून नितीनच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे मिळेल हा वारंवार दुसरी बार लगातार 4 चौकार. प्रेमाचा भूत आता झालाय सवार तर तो तुझ्यासाठी तुझा यार तर तो तुझ्यासाठी तुझा यार तर तो तुझ्यासाठी तुझा यार. प्रेमाचा भूत आता झालाय सवार तर तो तुझ्यासाठी तुझा यार तर तो तुझ्यासाठी तुझा यार. यो यो हनी दिल पर जानी है पूर्वी तुझा नार यो यो हनी. धाव फलकावर धावा वाढल्यात झालेले आहेत 16. एक चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मध्ये. यस साजन. थँक्यू सर. तर लास्ट चेंडू आहे अतिशय चांगला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकला होता. निश्चितपणे एका धावावर समाधान मानावं लागेल आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमचा स्कोर जाऊन पोहोचते ते 17 या आकड्यावरती. आणि इथून विजयासाठी धावा 6 चेंडू आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 4 धावा. 6 चेंडून 4 धावेची गरज असणार आहे या मॅचला जिंकण्यासाठी. तरकडे या संघाला निश्चितपणे चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना आपण पाहिलंय. बॉलिंग मध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. बॅटिंग करत असताना निश्चितपणे चांगली कामगिरी त्यांची राहील आहे. आणि इथून सामना जिंकण्यासाठी बाबा स्पोर्ट कामन या संघाला चांगली कामगिरी करावं लागेल. कारण 6 चेंडू आहेत आणि 6 चेंडू मध्ये धावा बनवायचे आहेत ते 4. इथून तुम्हाला डॉट चेंडू घेणे खूप गरजेचे आहेत. विकेट घेणे तुम्हाला खूप गरजेचे आहेत. हे चांगलं क्षेत्ररक्षण तुम्हाला सजवावं लागेल. निश्चितपणे चांगली कामगिरी करावं लागेल. 100% तुम्हाला द्यावं लागेल या मॅचला जिंकण्यासाठी. कारण 6 चेंडू आहेत. विजयासाठी 4 धावेची गरज आहे. तो बघूया दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. दोघे टीम वरती प्रेशर निश्चितपणे असेल. कारण 6 चेंडू आहेत. 4 धावेची गरज आहे. इथून एखादा डॉट चेंडू आला नाहीतर विकेट जरी आला तर प्रेशर बनेल तरकड्या संघावरती. उद्या दुसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. बॉलर घेऊन येत असताना पहिला चेंडू. स्लोवन चेंडू यॉर्कर चेंडू होता. अतिशय चांगल्या पद्धतीने स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पायाने अडवलंय बॉलला. निश्चितपणे येतोय अजून एक निर्धाव चेंडू. आता येणारे चेंडू असतील ते 5 आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 4. काय कमबॅक केलंय. 5 चेंडू 4 धावेची गरज. अजून एक चांगला चेंडू. किपरनी केलंय चुकी. चुकीला नाही माफी. तर निश्चितपणे डिक्लेरेशन झोन मध्ये जात असताना बाईच्या स्वरूपात येते धावा 1. निश्चितपणे आता धावा 4 चेंडू आणि 3 धाव्याची गरज असेल. का अतिशय चांगल्या पद्धतीने बॉलिंग केली होती. बॉलर भावेश याने किपरने निश्चितपणे चुकी केली. किपरच्या बॉल हातात जरी बॉल बसला असता तर निश्चितपणे एक धाव वाचली असते आणि निर्धावाच्या स्वरूपात अजून एक चेंडू आला असता. 4-3 ची मॅच. अजून एक चांगला चेंडू कमबॅक करून दाखवले बॉलर भावेश याने. निश्चितपणे अजून एक धक्का बसतोय तरकडे या संघाला. आगमन होण्याचा क्षण हा सोन्याचा फुलली ही वसुंधरा. चढलाय रंग नवा भक्तीचा शक्तीचा एकच कल्ला हा झाला. हे आला 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 राजा सुपाड्याचा. हे आला 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 राजा का सुपाड्याचा. थँक्यू डीजे. मी निश्चितपणे वारंवार सांगत होतो की कमबॅक करणे गरजेचे आहे. बॉलरने निश्चितपणे कमबॅक करून दिलाय. काय गोलंदाजी राहिल्या. पहिला निर्धाव चेंडू आला होता. त्याच्यानंतर
अजून एक निर्धाव चेंडू होता पण किपरने केली चुकी त्याच कारणाने एक धाव भेटली आणि तिसरा चेंडूवरती विकेट जात असताना आपण पाहिलंय आणि येणारे चेंडू असतील ते 3 आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 3 बॉल टू रन आहेत प्रेशर आहे दोन्ही संघावरती निश्चितपणे बॉलर याने अतिशय चांगली कामगिरी केलंय दुसऱ्या ओव्हरचा चौथा चेंडू बॅटर साठी अजून एक चांगला चेंडू डॉट चेंडू आहे विकेटची दात मागतय अंपायर कडे पण इम्प्रेस केलं नाही अंपायरला डॉटच्या स्वरूपात अजून एक निर्धाव चेंडू पाहायला भेटते मॅच होती कुठे आणि आल्या कुठे निश्चितपणे 6-5 ची मॅच होती मी वारंवार सांगतो सकाळी पण मी सांगितलं की जेव्हा 6 चेंडू 15-20 धावेची गरज असते ना तेव्हा जास्ती प्रेशर जाणवत नाही कारण फ्री माइंडेड असतो बॅट्समॅनला माहित असते की निश्चितपणे मारायचंच आहे त्याच माइंडने बॅट्समॅन फ्री माइंडने खेळतोय आणि जेव्हा बॉल टू रन असतात 6 चेंडू 5 धावा 6 चेंडू 6 धावा तेव्हा निश्चितपणे प्रेशर असतो बॅटिंग करणाऱ्या संघावरती तर निश्चितपणे प्रेशर जो हँडल करतो ना क्रिकेटमध्ये तो येणाऱ्या दिवसात मोठा खेळाडू म्हणून उभारतो ह्यात काही शंका नाही आता येणारे चेंडू आहे ते 2 आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 3 काय कामगिरी केले गोलंदाज भावेश याने अजून एक चांगला चेंडू कट केलंय ते मिसफिल्डिंग होते मिसफिल्डिंग करून चालणार नाही एक धाव होती एका धाव्यात 2 धावांमध्ये कन्व्हर्ट केलं रनआउटच्या स्वरूपात होईल का अजून एक रनआउटच्या स्वरूपात अजून एक हादरा बसतोय तरकड्या संघाला कोई दीवाना पागल का है ना कोई तो मौके का चाल का है ना कोई दीवाना पागल का है ना कोई तो मौके का चाल का है ना बिना पियल कर मौके मादल का है ना कोई दीवाना पागल का है ना कोई तो मौके का चाल का है ना कोई दीवाना पागल का है ना कोई तो मौके का चाल का है ना थँक्यू चला घाई करायची आहे टीम मीटिंग जास्तीत जास्त घेऊ नका मित्रांनो कारण अजून जास्तीत जास्त मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत काय मॅच रंगलंय काय बॉलरने कमबॅक करून दिलंय आपल्या टीम साठी अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक करत असतात तिथे जर क्षेत्ररक्षणने चुकी केली नसती ना तर निश्चितपणे मॅच अजून मजा आली ती आता येणारे चेंडू असतील 1 आणि विजयासाठी धावा पाहिजे ते 1 चेंडू मध्ये 1 धाव्याची गरज कंपल्सरी चेस अजून एक चांगला चेंडू बॅटची लिडिंग एज लागून जातोय बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक करत असताना तरकड्या संघाने बाजी मारले कॉंग्रॅच्युलेशन तरकड संघ आणि हार्ड लक टफ लक बाबा स्पोर्ट कामन या संघाला चला वळूया मॅन ऑफ द मॅचच्या दिशेने कोण असेल मॅन ऑफ द मॅच प्रश्न चिन्ह उभं राहिलंय तरकड्या संघाने अतिशय चांगल्या पद्धतीने कमबॅक केलाय आणि निश्चितपणे अतिशय चांगला पद्धतीने विजय मिळवलाय आपल्या संघासाठी तर वळूया मॅन ऑफ द मॅच कोण असेल चला विक्रांत असेल मॅन ऑफ द मॅच तर लवकरात लवकर यायचं विक्रांत मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घ्यायचा आहे डेफिनेटली आपण बघितलं सामनावीराचा पुरस्कार देखील आहे परंतु मंचाच्या दिशेने आपण वळूया आमचे पाहुणे इथे उपस्थित झालेत अमूल्य भेट त्यांनी दिले आणि त्यांचा आदर सत्कार मान सन्मान शाही सन्मान आपण करूया विलासजी भोईर साहेबांचा हा आदर सत्कार मान सन्मान आणि शाही